श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून स्वामी महाराजांच्या ज्या काही विशेष सेवा, तोडगे व सणवार, व्रतवैकल्याची माहिती आहे तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. आणि सबस्क्राईब करायला आपल्याला कुठलीही मेहनत घ्यावी लागत, परंतु व्हिडिओ बनवण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी खूप मोठी मेहनत आपल्याला करावी लागत असते. त्यामुळे सबस्क्राईब करायला फक्त 1 सेकंद लागतो, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा आता हा जो महिना आहे, मे महिना, या महिन्यामधील एक वैशाख पौर्णिमेपासून 15 दिवसानंतर जी अमावस्या येत असते, त्या अमावस्येला शनी अमावस्या असं म्हणत असतात. आणि ही अमावस्या दिनांक 26 सोमवार दिनांक 26 मे 2025 रोजी दुपारी 12:12 लागणार आहे. आणि त्यानंतर ती अमावस्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता 8:32 संपणार आहे. तर ही जी अमावस्या आहे, ही अमावस्या म्हणजे शनी अमावस्या आहे. आणि त्याचबरोबर ही अमावस्या जी अमावस्या 12 अमावस्या असतात त्यामधील ही जी अमावस्या ही शनी अमावस्या, त्याबरोबर ही सोमवती अमावस्या आहे. तर हा दुग्ध शर्करा योग आलेला आहे. बघा, अमावस्येची माहिती तर आपण वारंवार तुम्हाला देतच असतो. त्यामध्ये अमावस्या काय असतं, पौर्णिमा आणि अमावस्या हा जो दिन असतो, या दिवशी ज्या काही अतृप्त शक्ती असतात, भूत, प्रेत, पिशाच, यक्ष, गंधर्व, यांना ही मुभा दिलेली असते की तुम्ही पृथ्वीवर हा मुक्त संचार करा. आणि त्याचबरोबर ज्या काही वाईट शक्ती असतात त्यांच्यासाठी हे एक प्रकारचं, म्हणजे एखादी व्यक्ती जर जेलमध्ये असेल आणि ती बाहेर सुटल्यावर, पिंजऱ्यातून बाहेर सुटल्यावर ती ज्याप्रमाणे उपद्रव करते, ज्याप्रमाणे एखादा पक्षी पिंजऱ्यात आहे तो बाहेर निघाल्यावर उपद्रव करते, त्याचप्रमाणे या तिथीला त्या ज्या शक्ती असतात, या शक्ती मुक्त संचार करत असतात. त्यामुळे या तिथीला कुठली सुरुवात करत नाहीत, परंतु पौर्णिमेला करतात, परंतु अमावस्येला करत नाहीत. मग बघा आता, सिंह, मेष, धनु, वृश्चिक, त्याचबरोबर कुंभ राशी, या राशींनी या सोमवती अमावस्येच्या दिवशी शनी चालीसेचा पाठ करायचा आहे. आपण विविध उपाय बघणार आहोत. तर त्या उपायापैकी जे काही शनी, ज्यांची रास मेष आहे, सिंह आहे, धनु आहे, वृश्चिक आहे, त्याचबरोबर कुंभ आहे, त्यांनी शनी चालीसेचा पाठ करायचा आहे किंवा शनी महाराजांचं दर्शन मंदिरात जाऊन घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जर पैसा नांदावा, घरामध्ये सुख, शांती, समाधान यावं व केलेली कृत्या करणे याचा काट व्हावा, यासाठी आपल्या घरामध्ये पिवळ्या मोहरी जी असते, त्या मोहरीवर वल्गा सुक्त 11 वेळा, स्वामी महाराजांची माळ, दत्त महाराजांचा बीज मंत्र, त्याचबरोबर 11 वेळा काल भैरवाष्टक म्हणून अभिमंत्रित करून अगरबत्तीची जी रक्षा असते, ती रक्षा त्यामध्ये मिक्स करून आपण आपल्या घराच्या भोवताली टाकावी. त्यामध्ये घरातील सर्वांचं संरक्षण होत असतं. त्याचबरोबर घराजवळ जर कालभैरव महाराजांचं मंदिर असेल, तिथे जाऊन एक नारळ, हार, खरीसाखर व पेढ्यांचा नैवेद्य किंवा बाजरीची भाकर भरीत, त्याचबरोबर कांदा आणि मिरची याचा नैवेद्य कालभैरव महाराजांना दाखवा. कारण ती क्षेत्रपाल देवता आहे, त्यांच्या अनुग्रहाने आपलं संरक्षण होत असतं. त्यामुळे त्यांना अमावस्या, पौर्णिमा नैवेद्य देऊन किंवा नारळ ठेवून त्यांचा यथास्थान मान सन्मान करावा. घराजवळ जर आसरा असतील तर त्यांची ओटी भरावी किंवा त्यांना नारळ अर्पण करावं, फोडू नये. त्याचबरोबर आपल्या घराजवळ एखाद्या मुंजाचं स्थान असेल तर तिथे दही भाताचा नैवेद्य दाखवावा, नारळ अर्पण करावं आणि हरभऱ्याची डाळ भिजवून व त्याचबरोबर गुळ तिथे नैवेद्य दाखवावा. व आपल्या घरामध्ये कुठल्या प्रकारची आपण सेवा केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या सर्व घरातील कुटुंबातील सर्व व्यक्तींचं संरक्षण व्हावं. त्यासाठी घरामध्ये आपण 11 वेळा कालभैरवाष्टक वाचावं व शुद्ध गाईच्या शेणापासून बनलेली जी गौरी आहे, त्यावर शुद्ध गाईचं जे तूप आहे त्याचं हवन करून त्यावर आपण स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं हवन करावं. त्याचबरोबर 11 वेळा कालभैरवाष्टक, वल्गा सुक्त याचं आपण तिथे त्यावर हवन करावं. या सेवा म्हटलं तर खूप मोठ्या आहेत, परंतु आपल्याला लाभदायक आहेत. तुमचे अडलेले जे प्रश्न असतात किंवा जी नकारात्मकता असते ती निघून जाते व प्रश्न मार्गी लागायला सुरुवात होते. ज्यांना कोणाला लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे इच्छा असेल, त्यांनी या दिवशी घराचा जो उंबरठा असतो त्याला हळद, गुलाबजल, गंगाजल आणि गोमूत्र मिक्स करून त्याचा लेप द्यावा. त्याच्यावर 5 कापराच्या वड्या ठेवाव्या भीमसेनी शुद्ध, व त्यावर त्या कापराच्या वड्या झाडाव्या. त्याचबरोबर घरामध्ये श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, पुरुष सूक्त आणि त्याचबरोबर
लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री, कुबेर मंत्र याचा पाठ करावा, स्वामी महाराजांच्या बीज मंत्राचा पाठ करावा, दत्त बीज मंत्राचा पाठ करावा. त्याचबरोबर घराचा एक नारळ काढून त्याची शेंडी ठेवून समोर त्यावर त्रिशूळ काढावा कुंकवाने किंवा सिंदुराने. त्याचबरोबर तो 7 वेळा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः असा मंत्र म्हणून आपल्या घराहून उतरावा. किंवा ज्या काही रोगी व्यक्ती असतील, बाधित व्यक्ती असतील, चिडचिड करणारे जे आपल्या घरातील सदस्य असतील त्यांच्यावरून डोक्यापासून पायापर्यंत खाली तो तिरक्या रेषेमध्ये उतरावा व तो आपल्या घराच्या बाहेर नेऊन फोडून द्यावा. एकाच प्रकारे फोडावा व नंतर तो कचरा कुंडीत टाकावा व घराचा, वाहनाचा अशा प्रकारे आपण उतारा काढावा. आणि जर आपल्याला मंत्र येत नसेल तर आपण साधा ओम श्री स्वामी समर्थ म्हणून तरी नारळ उतरून फोडला तरी हरकत नाही. त्याचबरोबर आपल्या घराच्या वरती, टेरेसवर किंवा अंगणामध्ये अमावस्येच्या दिवशी ठीक 12 वाजता बिना मिठाचा भात आणि त्यावर थोडंसं 2 चम्मच दही टाकून एका पात्रवाडीमध्ये आणि एका डिस्पोजल जो ग्लास असतो किंवा साधा ग्लास असतो त्या ग्लासमध्ये पाणी भरून तो नैवेद्य इतरांसाठी किंवा ज्या आपल्या घरातील ज्या शक्ती असतात त्यांना निघून जाण्यासाठी तिथे ठेवावा. त्यामुळे आपल्या घरामध्ये शांतता नांदत असते, घरातील वैयक्तिक वादविवाद नाहीसे होत असतात. अशा प्रकारे आपण या अमावस्येच्या दिवशी आपण खूप मोठ्या या प्रमाणात सेवा करू शकता. बघा, हवन करायचंय, त्याचबरोबर उतारा काढायचा आहे वाहनाचा, व्यक्तीचा, रोगी व्यक्तीचा, घराचा. त्याबरोबर आपल्याला पिवळ्या मोहऱ्या टाकायच्या आहे. त्याचबरोबर कालभैरव महाराजांचा मानसन्मान आपल्याला जवळील मंदिरात करायचा आहे. नसेल जवळ मंदिर तर घरीच आपण आपला यज्ञकुंड पेटून 11 वेळा कालभैरवाष्टक हवन करायचंय. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी सोमवती अमावस्या असल्यामुळे आपल्याला भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन 32 तुपाच्या फुलवाती लावायच्या आहेत. त्याचबरोबर भगवान शिवाला आपल्याला दुधाने ओम त्र्यंबकम यजामहे या मंत्राचा जप करून किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून संध्याकाळी प्रदोष काळात अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाला स्नान करायचं आहे. कारण त्यामुळे शनीची महादशा ज्यांना चालू आहे ती सुद्धा शमन होत असते व त्याचा उपद्रव शांत होते. व त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीची सेवा करणाऱ्यांनी श्री सूक्त, पुरुष सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री आणि कुबेर मंत्र याचा जप आपल्या घरामध्ये करायचा आहे. उंबरठ्याला आपल्याला लेप द्यायचा आहे. त्याचबरोबर घरामध्ये या दिवशी कोणीही दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये. कारण पौर्णिमेच्या दिवशी जर आपण कुठलं अन्न खाल्लं तर आपलं सर्व जे पुण्य असतं ते देणाऱ्या व्यक्तीला जातं आणि त्यांचं सर्व पाप जे कर्म असतं किंवा त्यांचे जे प्रारब्ध असतात ते आपल्याला येत असतात आणि त्यांचे संकट आपल्यावर येतात. त्यामुळे अमावस्या, पौर्णिमा कोणाच्या घरचं खाऊ नये. आणि या दिवशी नकारात्मकता एक प्रकार पृथ्वीवर जास्त प्रमाणात असते, समुद्राला भरती ओहोटी येत असते. त्यामुळे कुठेच दक्षिणेकडे प्रवास करू नये, घरात सुखरूप राहावं आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपण या दिवशी सेवा करावी. आणि सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करा जेणेकरून सर्व व्यक्ती आपापल्या घरी स्वामी महाराजांची सेवा करतील आणि सर्वांनाही या गोष्टीबद्दल माहिती होईल. जर तुमच्याकडे संरक्षण पुडी असेल, कवडी, बिबा, वाघनखी आणि पिवळी मोहरी याची पुडी पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळते, तर त्यावर आपल्याला लांगुलास्त्र स्तोत्र 11 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा वल्गा सूक्त आणि स्वामी महाराजांचा मंत्र घेऊन ते अभिमंत्रित करून जवळ ठेवायची आहे. त्याचबरोबर केसारी, प्राण्यांच्या केसापासून जी केसारी बनते, शेळ्या मेंढ्यांच्या किंवा ज्या काही नॅचरल तत्वापासून बनते ती आपल्या वाहनाला केंद्रात मठात आपल्याला मिळून जाईल किंवा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल. ती आपल्या वाहनाला सुरक्षा कवच म्हणून बांधायची आहे. त्याने आपल्या वाहनाचा अपघात होत नाही व त्याचबरोबर आपण उतारे वगैरे केले तर आपल्या वाहनांचा अपघात होत नाही व अपघात टळून त्या नारळावर जातो. त्यामुळे ह्या सेवा आपण करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.